गेल्या काही तासांपासून चुनाभट्टी परिसरामध्ये ज्या रिक्षांना अडवण्यात आलेलं होतं त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे। जो जीआर आहे अगोदर सांगितलं असतं निदान आठवडाभर पूर्वी तर आम्ही स्वतः भीमसैनिकांनी कायद्याचं पालन केलं असतं आणि ऑटो आणि रिक्षा ज्या आहेत त्या आम्ही आणल्या नसत्या। कसं आहे सालाबाद प्रमाणे जी भीमसैनिक जनता आहे ऑटोमध्ये रिक्षामध्ये टेम्पोमध्ये भोजन आणि पाणी घेऊन शिवाजी पार्कमध्ये भीमानुयांना उपलब्ध करून देतात। याही वर्षी ते सालाबाद प्रमाणे आले परंतु अचानक हा जो जीआर आहे हा बाहेर आला आणि त्यामुळे आज जो भीमसैनिकांनी त्रास सहन केलाय याला जबाबदार कोण? आज जो त्रास झाला एवढं आंदोलन करावं लागत त्याला जबाबदार कोण आहे? याला सर्वप्रथम जबाबदार आहे या महाराष्ट्रातलं बीजेपी सरकार। वारंवार बीजेपी सरकार भीमसैनिकांना वेगवेगळ्या मार्गाने कुठे ना कुठे त्रास कसा होईल रोखणार कसे हे नवीन नवीन ते मार्ग शोधत असतात। त्यातला एक भाग म्हणजे आज त्यांनी पोलीस प्रशासनाला आमच्या समोर उभं केलं। पोलीस प्रशासनाशी आम्हाला 3 तास झगडावं लागलं। 3 तास पहिल्यांदा मुंबई बंद झाली या ठिकाणी। कधीच 6 डिसेंबरला अशी घटना घडलेली नाहीये। आम्ही काय वाटतं पोलिसांमुळे आज त्रास झाला? पोलिसांची चुकी यात काही नाही, फक्त पोलिसांना मध्यस्थी करून सरकारने हे केलेलं आहे। कारण की जेवढी 6 डिसेंबरला जेवढे लोक गावाखेड्यातनं लोक येतात हे काय पैसेवाले नाही, गरीब घरचे पोरं असतात, रिक्षा करून येतात। त्यामुळे जे सरकारने निर्णय घेतलेला आहे रिक्षा बंद हे सरकारने आधी घोषित केला नव्हता निर्णय। आपण पाहतोय रिक्षा बंद आहेत हा निर्णय सरकारने आधी जाहीर केला असता तर मात्र इथे या सगळ्या लोकांची अडवणूक झाली नसती। मात्र सरकारने आधी हे जाहीर केलं नव्हतं त्याच्यामुळे आता कुठे ना कुठे लोकांची अडवणूक झाली। 3 ते 4 तास लोकांना थांबावं लागलं आणि त्याच्यामुळेच इथे कुठे ना कुठे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस आणि या भीमसैनिकांचा अनुयायांचा संघर्ष बघायला मिळाला होता आणि म्हणूनच आता हा सगळा संपूर्ण रस्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो आता क्लिअर करण्यात आलेला आहे। इथे आपण पाहतोय पोलीस आहेत, इथे वरिष्ठ पोलीस या ठिकाणी उभे आहेत आणि या सगळ्या पोलीस जे आहेत ते इथे निर्णय या ठिकाणी खरं म्हणजे घेत होते। मगाचे DCP सलीम शेख या ठिकाणी होते त्यांच्या ऑर्डरनुसार हा रस्ता जो आहे तो थांबवण्यात आलेला होता। आता मात्र हे संपूर्ण भाग जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि इथे मोकळा केल्याच्या नंतर आता पोलीस इथे आपण बघताय DCP आहेत, ॲडिशनल CP या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांनी आता निर्णय घेऊन सगळ्या या रिक्षा चालकांना सोडल्यामुळे जल्लोष बघायला मिळतोय। भीमसैनिक भीम अनुयायी आता पुढे हे जायला निघालेले आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.